आज या ठिकाणी आम्ही बारामतीतील विविध मागण्यांसाठी उत्कर्षनगर या ओढ्यामध्ये आमरण उपोषणासाठी बसलेलो आहोत। या ठिकाणी आम्ही जे आमरण उपोषण करत आहोत, प्रत्येक वेळी प्रत्येक पावसामध्ये असेल किंवा वरती जे पाणी ओढ्यातून येतंय, तर त्या पाण्याची सोय या ठिकाणी कुठल्याही प्रकारची झालेली नाही। ह्या पाण्याचं रस्त्यावरून पाणी जात आहे आणि रस्त्यावरून पाणी जात असताना लहान मुले असतील, महिला असतील, यांना गाड्यावरून जाताना किंवा चालत जाताना मोठ्या प्रमाणामध्ये त्रास होतोय। शेजारीच डीपी आहे, डिस्ट्रीब्युशन बॉक्स आहे इलेक्ट्रिसिटीचा। याच्यातून जर लाईट सप्लाय झाली तर जीवितहानी होण्याची मोठ्या प्रमाणात धोका आहे। त्याचप्रमाणे रोडच्या बाजूला या ठिकाणी अतिक्रमण केले गेलेले आहेत। त्याचप्रमाणे बारामतीमध्ये गेल्या 5-6 दिवसामध्ये मोठ्या प्रमाणात जो पाऊस झाला, त्याच्यामध्ये डेंग्यूच्या डासांचं प्रमाण वाढलेलं आहे। त्यामुळे उत्कर्षनगरमध्ये 2 डेंग्यू सदृश पेशंट सापडलेले आहेत, ते देशमुख म्हणून आहेत। तर प्रशासन याच्याबद्दल कोणत्याही प्रकारची दखल घेत नसून प्रशासनानं नागरिकांचे त्यांनी दखल घ्यावी। या ठिकाणी डेंग्यूवरती उपचार करावेत, लोकांना येण्या जाण्यासाठी रोड व्यवस्थित करून द्यावा। कारण आजूबाजूचे रोड बघितले तर चांगल्या पद्धतीने केले जाते, परंतु इथं केलं जात नाही। या ठिकाणी बघितलं तर MIDC बारामती रोड हा सुशोभीकरण करणं चालू आहे, परंतु त्याच्याच बाजूला जर बघितलं गेलं, आतल्या बाजूला जर गेलं तर 10 फुटावरती बारामतीची दयनीय अवस्था ही प्रशासनानं करून ठेवलेली आहे। तर आमच्या प्रमुख मागण्या आहेत की आमच्या मागण्या प्रशासनाने लवकरात लवकर पूर्ण कराव्या, अन्यथा आम्ही या ठिकाणाहून उपोषण लवकर सोडणार नाही।